नमस्कार मित्रांनो, बसने प्रवास करणाऱ्या सवलतधारी लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। NCMC कार्ड आता बंधनकारक झालेले आहे। आता NCMC कार्ड काढण्याची अंतिम तारीख आलेली आहे। जर NCMC कार्ड काढले नाही तर तुम्हाला फुल तिकीट लागू शकते। मित्रांनो, ST प्रवाशांसाठी NCMC कार्ड बंधनकारक 1 ऑगस्टपासून नवीन नियम आलेले आहेत। तर मित्रांनो, आपल्याला हे कार्ड काढण्यासाठी एक अर्ज भरून द्यावा लागतो। अशा पद्धतीने अर्ज आपण त्या ठिकाणी भरून द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला NCMC कार्डला नोंदणी करता येईल आणि नंतर हे NCMC कार्ड आपल्या ज्या ठिकाणी आपण कार्ड काढले त्या ठिकाणी आपल्याला हे कार्ड मिळेल। तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला सोबत फक्त आधार कार्ड घेऊन जावं लागतं आणि मोबाईल घेऊन जावा लागतो, जो आधार नंबरला म्हणजे लिंक आहे तो। NCMC कार्ड हे आपल्याला बंधनकारक करण्यात आलेले आहे। त्याबाबत परिपत्रक सुद्धा या ठिकाणी ST महामंडळाने काढलेले आहे। आपण या ठिकाणी बघू शकता। 1 ऑगस्ट पासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड बंधनकारक, म्हणजे ज्या महिला आहेत आणि ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांच्यासाठी NCMC कार्ड बंधनकारक करण्यात आलेले आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यभरात 4000हून अधिक NCMC कार्ड वितरण केंद्र कार्यरत आहेत। ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्र सक्रिय सेवा देत आहेत। तर आतापर्यंत सुमारे 51 लाख नागरिकांनी NCMC कार्ड नोंदणी केलेली असून 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत। उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डही लवकरच सुरू करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे आहे। दरम्यान NCMC कार्डच्या वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही प्रताप सरनाईक यांनी दिला आहे। विहित शुल्कांपेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रावर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा केंद्रांचा वितरण परवाना तात्काळ रद्द करण्यात येईल असेही त्यांनी सांगितलेले आहे। महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ सुरक्षितपणे मिळावा, तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि प्रवास व्यवस्थापन अधिक आधुनिक व्हावे या उद्देशाने NCMC कार्ड प्रणाली राबवण्यात येत आहे। त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी 1 ऑगस्टपासून आपले NCMC कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेले आहे। राज्य परिवहन व्यवस्थापनेच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असून आगामी काळात अधिकाधिक प्रवासी या स्मार्ट कार्ड प्रणालीशी जोडले जाणार आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता 1 ऑगस्टपासून NCMC कार्ड बंधनकारक करण्यात आलेले आहे। तर यामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना हे कार्ड बंधनकारक आहे, नाहीतर त्यांना कार्ड नसेल तर त्यांना सवलत मिळणार नाही, पूर्ण तिकीट घ्यावे लागेल। त्यामुळे जर आपण NCMC कार्ड काढलेले नसेल तर लवकरात लवकर हे कार्ड काढून घ्या, नोंदणी करा। लगेच आपल्याला 1 महिन्याच्या आत हे कार्ड आपल्याला मिळून जाईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।